नमस्कार. तर क्रॅकर्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण ही जी काही पी डी एफ आहे, फॉर्म्युलेशन अँड कॉस्मेटिक्स अँड देअर स्टँडर्ड्स, तर हा ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये न्यूली ॲड झालेला टॉपिक आहे. तर याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट आर कॉस्मेटिक्स? तर हे काही मला वाटतं सांगायची गरज नाही की कॉस्मेटिक्स म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे कॉस्मेटिक्स म्हणजे काय. इथं परीक्षे दृष्टीने इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे की कॉस्मेटिक्स हा नेमकं कोणत्या, म्हणजे कॉस्मेटिक्सचे जे काही स्टँडर्ड असेल, कॉस्मेटिक्सचे जे काही गाईडलाईन्स असतील, या कोणत्या ॲक्टच्या मध्ये समाविष्ट आहे किंवा कोणत्या ॲक्टच्या माध्यमातून दिल्या जातात. तर हे DNC ॲक्ट 1940 हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. द गाईडलाईन्स ऑर रेग्युलेशन्स आर डन बाय द ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. हे लक्षात ठेवा. इथं परीक्षा दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट आहे. DNC ॲक्टच्या माध्यमातून याच्या गाईडलाईन्स असतात. बाकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत, सिलेक्शन ऑफ इन्ग्रेडियंट बेस्ड ऑन फंक्शन, हे बेसिक गोष्टी ॲड केलेल्या आहे. या फक्त एकदा रीड करून घ्या. हे काही जास्त परीक्षा दृष्टिकोनातून जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त एक नोट्स आहे. या नोटच्या माध्यमातून प्रामुख्याने काय गोष्टी ॲड केल्या पाहिजे म्हणून मी त्या ॲड केलेल्या आहेत. डायरेक्टली परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहिली म्हणजे टाईप ऑफ कॉस्मेटिक प्रोडक्ट अँड बेसिक फॉर्म्युलेशन, म्हणजे जे स्किन क्रीम्स असतील, शॅम्पू असतील, लिपस्टिक असेल, टूथपेस्ट असेल, डिओडरंट्स असेल, सनस्क्रीन असेल, तर यामधल्या बेसिक फॉर्म्युलेशन्स कोणकोणते यूज केले जातात आणि कसे याच्यावर प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला सांगतो. स्किन क्रीममध्ये वॉटर ऑइल, इमल्सिफायर, ह्युमेक्टंट, प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात. आता सर्वांमध्येच जवळपास प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात, ग्लिसरॉल्स ॲड केले जातात. इमल्सिफायर, आता तुम्हाला सांगतो, समजा शॅम्पू आहे तर यामध्ये प्रामुख्याने सर्फॅक्टंट यूज केला तर मग परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की सर्फॅक्टंट खालीपैकी कोणत्या प्रिपरेशन्समध्ये बेसिक इन्ग्रेडियंट आहे सर्फॅक्टंट, तर याचं उत्तर शॅम्पू. मग पर्यायामध्ये लिपस्टिक दिलं जाईल, टूथपेस्ट दिलं जाईल, स्किन क्रीम दिलं जाईल. ठीक आहे. बाकी कंडिशनिंग एजंट तुम्हाला माहिती आहे शॅम्पूमध्ये असतं, प्रिझर्वेटिव्ह जवळपास सगळ्यांमध्येच असतं. त्यानंतर लिपस्टिकमध्ये वॅक्सेस ऑइल, हे पण म्हणजे बेसिक गोष्ट आहे. वॅक्सेस किंवा ऑइल्स असल्याशिवाय त्याला ससेप्टेबिलिटी येणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिगमेंट आणि मॉइश्चरायझर. ठीक आहे. मॉइश्चरायझर हे ॲक्च्युली लोशनमध्ये पण वापरलं जातं, लिपस्टिकमध्ये पण वापरलं जातं, त्याच्यामुळं या बेसिक गोष्टी. परंतु इथं मी जे सांगितलं हे फक्त शॅम्पूमध्ये वापरलं जातं, त्यामुळे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर टूथपेस्टमध्ये ॲब्रिज्यूज वापरले जातात, हे पण कॉमन गोष्टी आहे. फ्लोराईड कंटेंट महत्त्वाचं आहे, कारण नाही का डेंटल फ्लोरोसिस वगैरे होऊ शकतो, त्याच्यामुळं फ्लोराईड कंटेंट इम्पॉर्टंट आहे. हे पण वेल नोन आहे. स्वीटनर लागतात. ठीक आहे. टूथपेस्टमध्ये स्वीटनर्स असतात, ह्युमेक्टंट असतात, या पण कॉमन गोष्टी. याच्यावर परीक्षेला प्रश्न ज्या कॉमन गोष्टी आहेत की ज्या सर्वांना माहिती आहे की हे म्हणजे नाही का बेसिक गोष्टी, तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जात नाही. आता डिओडरंट असंच समजा, ठीक आहे, याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल्स यूज केला जातात, हे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. मग असं परीक्षेला विचारलं जाईल की अँटी मायक्रोबियल कोणत्या प्रिपरेशनमध्ये वापरलं जातं, तर डिओडरंट्समध्ये वापरलं जातं अँटी मायक्रोबियल्स. त्यानंतर सनस्क्रीनमध्ये UV फिल्टर्स, झिंक ऑक्साईड आणि एओबेन्झॉन, हे पण परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. इथं परीक्षेला विचारलं की UV फिल्टर हे खालीपैकी कोणत्या प्रिपरेशनमधलं बेसिक फॉर्म्युलेशन आहे. तर मला असं वाटतं की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडक्यात मी जे काही रेड कलरमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या हे पूर्ण याच्यामध्ये, तर यावरती प्रश्न कसा येऊ शकतो. समजा स्किन क्रीम आणि लोशनमध्ये प्रामुख्याने इमल्सिफायर यूज केले जातात. ठीक आहे. इमल्सिफायर. शॅम्पूमध्ये सर्फॅक्टंट यूज केले जातात. लिपस्टिकमध्ये ठीक आहे, लिपस्टिकमधल्या गोष्टी कॉमन आहे. टूथपेस्टमध्ये प्रामुख्याने फ्लोराइड्स यूज केले जातात. डिओडरंट्समध्ये अँटी मायक्रोबियल्स यूज केले जातात आणि सनस्क्रीनमध्ये UV फिल्टर्स यूज केले जातात. एवढ्या गोष्टी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट, या जे रेड लाईन केलं त्याच्यातले यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता स्टँडर्ड स्पेसिफिक टॉपिक दिलेला आहे की इंडियन आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड. ठीक आहे. इंडियन आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड कशासाठी, की ज्या स्टँडर्डसोबत कॉस्मेटिक्स मॅचअप झाले पाहिजे त्या फॉर्म्युलेशन्सची. तर IS 66008 हे स्किन क्रीमसाठी इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. ठीक आहे. इंडियन स्टँडर्ड आहे. तर हे इथं पाठच असलं पाहिजे नाही का, म्हणजे समजा स्किन क्रीमसाठी कोणतं आहे तर IS 66008 हे डायरेक्ट तुम्हाला फिगर विचारले जाईल, किंवा टूथपेस्टसाठी कोणती IS 9875. ठीक आहे. त्यानंतर IS 3958 हे शॅम्पूसाठी आहे. त्यानंतर IS 4707 हे लिस्ट ऑफ परमिटेड कलर अँड प्रिझर्वेटिव्हसाठी. तर मला असं वाटतं की यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट, हे पाठच असलं पाहिजे.
त्यानंतर हे झालं इंडियन स्टँडर्ड. त्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये म्हटलं ऑर्गनायझेशन किंवा स्टँडर्ड प्रोव्हायडर ISO एक्झाम्पल ISO 22716 हे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर कॉस्मेटिक्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यावर प्रश्न 100% विचारला जाणार की ISO 22716 हे जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे कशासाठी आहे तर JMP JMP फॉर कॉस्मेटिक्स. त्यानंतर FDA रेग्युलर्स लेबलिंग सेफ्टी नो प्री मार्केट अप्रूव्हल निडेड. ठीक आहे, म्हणजे लेबलिंग आणि सेफ्टिंग म्हणजे कॉस्मेटिकचं लेबलिंग आणि सेफ्टीसाठी जे बॉडी रेग्युलेटरी बॉडी ती आहे FDA US FDA ही इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की कॉस्मेटिकच्या लेबलिंग आणि सेफ्टीसाठी रिस्पॉन्सिबल असणारं इंटरनॅशनल रेग्युलेशन बॉडी कोणती तर ती आहे US FDA. त्यानंतर नो प्री मार्केट अप्रूव्हल निडेड हे पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर EU म्हणजे युरोपियन युनियन कॉस्मेटिक रेग्युलेशन इट रिक्वायर्स सेफ्टी असेसमेंट अँड प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन. ठीक आहे, म्हणजे हे जे काही युरोपियन युनियन आहे हे प्रॉडक्टच्या रजिस्ट्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल बॉडी. जसं लेबलिंग आणि सेफ्टीसाठी FDA आहे तसं प्रॉडक्ट रजिस्ट्रेशनसाठी युरोपियन युनियन आहे. ठीक आहे. त्यानंतर बाकी खाली गोष्टी दिल्या की प्रोहिबिटेड रेस्टेस सबस्टन्सेस मर्क्युरी कंपाऊंड सर्टन डायज वगैरे हे काय जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आता खाली क्वालिटी कंट्रोल टेस्टवरती 100% प्रश्न राहणार आहे. ते प्रश्न कसे राहणार ते तुम्हाला सांगतो की एखादं प्रिपरेशन्स तयार केल्याच्यानंतर त्याचं जे काही इव्हॅल्युएशन टेस्ट असतात किंवा त्याला क्वालिटी कंट्रोल टेस्ट म्हणतात तर त्या कोणकोणत्या चेक केलं जातं. समजा क्रीम तुम्ही प्रिपरेशन बनवलं तर त्याचं pH चेक केलं ना, विस्कोसिटी चेक केलं ना, मायक्रोवेल लोड आणि स्टॅबिलिटी. आता हे स्टॅबिलिटी हे सगळीकडे कॉमन आहे त्याच्यामुळे याच्यावर काय हा फॅक्टर मेनली जास्त इम्पॉर्टंट नाही किंवा विस्कोसिटी हे सगळीकडं सगळ्याच प्रिपरेशनमध्ये मग तुमचं शॅम्पू असेल टूथपेस्ट असेल याच्यामध्ये कॉमन आहे. pH पण जवळपास कॉमन आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे काही क्रीम आहे ह्याच्यातल्या ज्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे ह्या मला असं वाटतं की जास्त इम्पॉर्टंट नाही आहे कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे ना. मग आता लिपस्टिकमध्ये प्रामुख्याने कोणतं आहे स्प्रेडेबिलिटी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे नाही का. लिपस्टिकमध्ये पण क्वालिटी कंट्रोल टेस्ट म्हणजे स्प्रेडेबिलिटी आणि ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे कोणत्या स्टेजला ते ब्रेकडाऊन होतं किंवा कोणत्या स्टेजला त्याचं म्हणजे नाही का हार्डनेस टिकून राहतो हे क्वालिटी कंट्रोल टेस्ट लिपस्टिकमधली इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शॅम्पूमध्ये म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शॅम्पू लावला म्हणजे त्याचं फोम किती प्रमाणात होतं म्हणजे फोमिंग ॲबिलिटी किती आहे हे पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये त्या शॅम्पू प्रिपरेशनमध्ये जर कंटेंट मागे पुढे झाला तर त्याच्यामध्ये आय इरिटेशन होतं का ही क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामुळं या शॅम्पू प्रिपरेशनमध्ये प्रामुख्याने परीक्षे दृष्टीने म्हटलं तर फोमिंग ॲबिलिटी आणि आय इरिटेशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर टूथपेस्टमध्ये म्हटलं तर ॲब्रेजिव्हनेस आणि फ्लोराईड कंटेंट मग असे सांगितलं की फ्लोराईड असणं गरजेचं आहे आणि ॲब्रेजिव्हनेस या दोन गोष्टी इथे इम्पॉर्टंट. ओव्हरऑल या रेड मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्यावर प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे लिपस्टिक. ठीक आहे, लिपस्टिकमधले जे काही क्वालिटी कंट्रोल टेस्ट त्या करून ठेवा. शॅम्पूमध्ये म्हणलं तर फोमिंग ॲबिलिटी आणि आय इरिटेशन आणि टूथपेस्टमध्ये म्हणलं तर ॲब्रेजिव्हनेस. ठीक आहे. बाकी मग की पॉईंट टू रिमेंबर कोणत्या आहेत की कॉस्मेटिक डू नॉट रिक्वायर अप्रूव्हल फ्रॉम FDA बिफोर मार्केटिंग. जसं मग सांगितलं की प्री मार्केट अप्रूव्हल गरजेचं नसतं कॉस्मेटिकसाठी. इन इंडिया कॉस्मेटिक आर रेग्युलेटेड अंडर द DNC ॲक्ट हे इम्पॉर्टंट आहे. DNC ॲक्टच्या थ्रू रेग्युलेटरी बॉडी आहे DNC ॲक्टची कॉस्मेटिकची. त्यातर यूज ओनली अप्रूव्ड कलर प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्ह म्हणजे नाही का अप्रूव्ड कलर वगैरे प्रिझर्वेटिव्ह जे अप्रूव्ह आहेत तेच वापरले जातात. फॉलो GMP लेबलिंग लॉज आणि रेग्युलर सेफ्टी गाईडलाईन. ठीक आहे, एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट. ओव्हरऑल जर PDFचा विचार केला तर यामध्ये मला असं वाटतं की परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याच्या बेसिक फॉर्म्युलेशन. ठीक आहे, जे काही बेसिक फॉर्म्युलेशन हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर याच्या इंडियन आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे दोन्ही पण हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल टेस्ट. ठीक आहे, क्वालिटी कंट्रोल टेस्ट या एवढ्या गोष्टी जरी तुम्ही चांगल्या केल्या आणि त्याचं रेग्युलेटरी बॉडी तरी पण मला वाटतं की याच्यातला प्रश्न चुकणार नाही.